दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज स्व शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत काल महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या संयुक्त शिबिर सामुंडी ग्रामपंचायत हॉल येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व गणेश जाधव पाटील तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी वामनभाऊ खोसकर तसेच तालुक्यातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व नायब तहसीलदार, महसूल अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर GVS पवन दत्ता यांनी सर्व नागरिकांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच सामान्य जनतेच्या तक्रारीचे निवारण केले. गणेश जाधव पाटील तहसीलदार यांनी या शिबिरात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या शासकीय कामकाजाबाबत काही तक्रारी अडचणी असल्यास तातडीने आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच महसूल विभागाकडील संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इतर योजनांची माहिती सांगितली. त्याचबरोबर 7/12 वरील नोंदणीमध्ये क्षेत्र दुरुस्ती, नाव दुरुस्ती करणे, क्षेत्र रस्त्याचे अर्ज, बिनशेती करणे, कामी शासनाच्या विविध निर्णयांची नवीन माहिती, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले मिळण्याकामी तातडीने शिबिरातील सेतू कर्मचारी पथकाकडे अर्ज करण्याबाबत सूचना केल्या. कार्यक्रम सरकार आपल्या दारामध्ये अशी योजना आपल्या अति दुर्गम भागामध्ये त्या नाशिक जिल्ह्याच्या कानेकोपऱ्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आमच्या देवगाव गणामध्ये अतिशय आमचे जिल्हा अधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, अनेक प्रकारचे आमचे डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित झाल्याबद्दल आमच्या सामुंडी गावाच्या वतीने आमचे माननीय आमदार खोसकर साहेब यांचे चिरंजीव वामनभाऊ हे उपस्थित झाले. आम्ही आमच्या देवगाव गावाच्या वतीने सामुंडी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि दादांनो, भागाचे आमचे जे समाज आहेत, सरकार आमच्या दारामध्ये आहे. आता खूप मुलं शिकलेले आहेत, यांना अडचणी येतात. आता तुम्ही मगाशी साहेबांनी सांगितलं, कोणाकडे पैसे नसतील, भाड्याच्या अडचणी असतील, एखादा अधिकारी भेटत नाही, एक कागदावर सही करायची असेल तर परत यावं लागतं. याची तुम्ही दखल घ्या. हे सरकार आपल्या दारामध्ये आले. माननीय आमचे तहसीलदार साहेब, करून तडफदार साहेब आहेत, आमचे इगतपुरी त्र्यंबके आमचे प्रांत साहेब आहेत. तुमच्यासारखे होत करू या तरुणांना तुम्ही तुमचा उपयोग करून घ्यावा. मराठीमध्ये काही चुकलं तर थोडा माफ करू नका, ठीक है. सो आज होने वाले शिबिर आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानमध्ये सगळे डिपार्टमेंट्स इकडे उपस्थित आहेत. इकडे सो PLR साहेब आहेत आणि आम्हाला खोसकर साहेब पण आहेत. खोसकर साहेबांचा मुलगा आहे वामन खोसकरजी आहेत. आणि आज तहसीलदार साहेब आहेत आणि सर्वांना डिपार्टमेंट्स, ग्रामसेवक मॅडम आणि ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी सगळे आहेत इकडे. तुम्ही ना याच्यामध्ये एकच सिंपल गोष्टी आहे, तुमच्या तक्रार इकडे तुम्ही तक्रारमध्ये काय तक्रार आहे तुम्ही तुमचा भाव आणि तुमचा मत तुम्ही थोडा व्यक्त करून टाका त्याच्या इकडे. आणि तुमच्या तक्रार तुम्ही अवेलेबल करून टाका आणि तुम्हाला ना सगळे सोल्युशन्स भेटेल. ओके, इमिडिएट सोल्युशन्स भेटेल आणि तुम्हाला खूप खूप फायदा होईल याच्यामध्ये. आणि आपले सरकार म्हणून आता प्रेझेंट सरकार आहे आणि ते सरकार खूप खूप सपोर्ट करतील तुम्हाला. आणि एस्पेशली आदिवासी तालुक्यामध्ये, आदिवासी सब डिव्हिजन आणि आदिवासी जिल्ह्यामध्ये खूप याच्यामध्ये खूप प्रॉफिट मिळेल तुम्हाला सगळे. त्यानंतर आमचे भूमी अभिलेख उपाधीक्षक, त्यानंतर सोनी साहेब, सर्व नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि गावातले विद्यार्थी आणि सर्व बंधू भगिनी. आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की इथे आम्ही जे काही स्टॉल लावले त्याच्यातून आपल्याला त्याचे काही ना काही काम झालं पाहिजे. पण आल्यानंतर आम्हाला तुमच्या गावातल्या लोकांनी असं सांगितलं की सर इथं नेटवर्कच नाही आहे आणि आमचं प्रत्येक काम हे इंटरनेटवर आहे. आता तिथं बाहेर तुम्ही बघितलं असेल लॅपटॉप, कम्प्युटर लावलेले आहे. म्हणजे असं झालं की ते आपल्याला फॅन चालू करायचा पण वेळच नाही त्याला. फॅन बसून काय फायदा आहे.
तर आता सरांशी पण आमची चर्चा झाली की त्याच्यामध्ये BSNLचा टॉवर काहीतरी लावलाय तिथे, पण तो चालू नाही झाला. तर त्यासाठी आम्हाला जे शक्य आहे किंवा सरांना जे शक्य आहे किंवा आदरणीय कोस्कर साहेब पण आहे त्याच्यामध्ये की त्या ज्या ठिकाणी हे बोलणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच बोलू. कारण सर इंटरनेट असल्याशिवाय गावामध्ये कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. गावामध्ये बँक आहे पण बँक सुद्धा अनेक वेळा बंद राहते कारण इंटरनेटच नाही. तर जोपर्यंत इंटरनेट येत नाही आपल्या बाकीच्या गोष्टींना काही फार महत्व राहत नाही आणि हा दुर्गम भाग आहे थोडासा सगळ्याच बाबतीमध्ये. आता एक गोष्ट याच्यात नक्कीच चांगली आहे की आपल्या समोर जो रोड चाललेला आहे त्या रोडचं रुंदीकरण होत आहे. तसेच पंचायत समिती त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी रविकांत सानोप यांनी देखील उपस्थितांना आवाहन केले. तसेच भूमी अभिलेख उप अधीक्षक त्र्यंबकेश्वर महेश राजगुरू यांनी त्यांच्या विभागाकडील मोजणी संदर्भात कराच्या कार्यवाहीबाबत नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणीबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच स्वदेश फाउंडेशन नाशिक यांच्या मार्फत सदर शिबिरात परिसरातील सर्व मोफत नेत्र तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण विभाग त्र्यंबकेश्वर यांच्या मार्फत बेबी केअरचे वाटप करण्यात आले. हा शिबिर मंडळ अधिकारी मनोहर राठोड तसेच ग्राम महसूल सविता म्हसाळ, ज्योती महिरम, जयश्री गावित, किरण पवार यांनी विशेष नियोजन करून यशस्वीरित्या पार पडला. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.